उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा पुणे दौरा फर्ग्युसन महाविद्यालयातल्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थिती लावणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता फडणवीस या ठिकाणी भेट देतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत। यावेळी ते फर्ग्युसन महाविद्यालयातल्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थिती लावणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता फडणवीस या ठिकाणी जाणार आहेत, त्या ठिकाणी भेट देणार आहेत। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। रोहन, फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत, काय दिवसाचं नियोजन आहे? नक्कीच नीलम, खरं तर पुणे पुस्तक महोत्सव जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये सुरू असलेला पाहायला मिळतोय आणि या पुणे पुस्तक महोत्सवाला अनेक मंत्र्यांनी जी आहे ती हजेरी देखील लावलेली आहे आणि आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान जे आहे ते या पुणे पुस्तक महोत्सवाला हजेरी लावणार आहेत। पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये हा सगळा महोत्सव जो आहे तो पार पडतोय। फडणवीस या ठिकाणी जाऊन अनेक पुस्तकांचे जे स्टॉल्स आहेत त्या स्टॉल्सला भेटी देणार आहेत। कदाचित ते पुस्तकांची खरेदी देखील यामध्ये करू शकतात, कारण का गेल्या काही दिवसांपासून कोट्यावधी रुपयांची जी आहे ती पुस्तके खरेदी पुणेकरांनी केलेली पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्याचा आनंद देखील फडणवीस घेतील। त्याचबरोबर काही काळानंतर त्या स्टेजवरती फडणवीस भाषण देखील करणार आहेत आणि हा पुणे पुस्तक महोत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर फडणवीस जे आहेत ते कदाचित सर्किट हाऊसला येत काही बैठका घेण्याचं नियोजन असल्याची माहिती सध्या समजते, परंतु त्या बैठका अधिकाऱ्यांच्या होत आहेत की पक्ष संघटनेबाबत होत आहेत ही माहिती मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवानंतर सर्किट हाऊस आल्यानंतर फडणवीस नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पुण्याच्या नेत्यांच्या बैठका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नीलम, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।